दिल्ली जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला। लाठीचार्ज होऊन आता तिसरा दिवस आहे व विशेष म्हणजे आपल्याबरोबर आता कांगणे सर आलेले जंतर मंतर मैदानावर आपण हे दृश्य बघतोय व त्यांच्यावर आपण बोलणार आहे। दादा तुम्ही तर खरं तुम्ही आले त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि खरोखर मला एक तासापूर्वी कळाला की तुम्ही आले, खूप आनंद झाला। पहिल्यांदा महाराष्ट्राचा पत्रकार, महाराष्ट्राचा रिपोर्टर भेटल्यावर दिल्लीमध्ये छाती गर्वानं फुगली। दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा। जय शिवराय, जय भीम। खरं तर सर ज्या वेळेस लाठीचार्ज झाला ते आपण सगळे व्हिडिओ बघितले। लाठीचार्ज झाला त्यावेळेस मी स्वतः पण या ठिकाणी होतो, परंतु मी माझा स्वतःचा बचाव केला आणि ती परिस्थिती खूप खूप डेंजर होती, कारण की विद्यार्थी तर होते पण विद्यार्थिनी पण त्याच्यात होता आणि अगदी छोटे छोटे मुलं होते, 11वी 12वीचे पण मुलं होते। आणि ज्यावेळेस गर्दी पण इतकी असते का नाशिकच्या कुंभमेळ्यात एकदा चेंगराचेंगरीत काही लोक मेले होते, इतकी तुफान गर्दीत लाठीचार्ज म्हणजे त्यांचा आत्मा त्यांना काय म्हणतो। आणि खरोखर सरकारने हे असं करायला पाहिजे होतं का? सरकारनं असं करायला पाहिजे होतं का यापेक्षा माझं मत हे आहे, गरीबाकून गरीब मारल्या गेला। म्हणजे भविष्यात आम्ही लेकरांना पोलीस घडवतो तर आम्हाला प्रश्न पडला की आम्ही लेकरांना म्हणायचं का नाही की पोलीस होऊ का नका, पण आम्ही लेकरांना आवर्जून सांगेल महाराष्ट्रातल्या लेकरांना की बाळांनो पोलीस व्हा, पण दिल्लीमध्ये गोरगरिबाच्या लेकरांना मारणारे पोलीस होऊ नका, लेकराचं दुःख समजून घेणारे पोलीस व्हा। आणि त्या ठिकाणी पोलिसांनी मारलं यापेक्षा आम्हाला दुःख याचं आहे की कुठलाही ड्रेस नाही, कुठलाही बूट नाही, कुठलीही नेम प्लेट नाही, त्याच्यात नेमके कोण भडवे घुसले की ज्यांनी विद्यार्थ्यांना मारलं याचा राग आमच्या मनामध्ये आहे। खरं तर अगदी जनावराप्रमाणे मारतं, 1-2 काठ्या ठीक आहे, एक भीती म्हणून मारू शकतो, पण तो डोकं पण सोडलं नाही, मान पण सोडली नाही, कोणता पण पार्ट सोडला नाही आणि लेडीज पण सोडल्या नाही। छत्रपतींचं आपलं हे हिंदवीचं स्वराज्य आणि हे असं कसं? प्रश्न आम्हाला हा आहे की हे मारण्याचं कारण पहिले तर यांच्या मागं कोण आहे यापेक्षा 20 दिवस सोनम वांगचूक सर यांचं उपोषण होतं। 20 दिवस तुम्हाला जाग आली नाही, 20 दिवस या लेकरांच्या समस्येसाठी 2 मिनटं तुम्ही वेळ काढला नाही, तुमचा अहंकार थोडा बाजूला ठेवला नाही, या विद्यार्थ्याचं दुःख जाणून घेतलं नाही, कदाचित तुमचा अहंकार तुमची माती करेल। खरं तर आजची जर शिक्षण पद्धती म्हटलं तर तुम्ही स्वतः एक शिक्षक आहे। आपल्यासारख्या ज्या कंट्री आहे, आपल्याच आशिया खंडातल्या जापान असेल, चायना असेल, त्यांची जी शिकवण्याची पद्धत असेल, शिक्षण झालं म्हणजे स्वतःचा रोजगार स्वतःनी शोधला पाहिजे किंवा शिक्षण असं दिलं का त्याला 2 पैसे भेटलं पाहिजे अशा शिक्षण पाहिजे। पण आपली जी शिक्षण पद्धती किंवा आपला जो कारभार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इंग्रजांनी चालवत आलेली शिक्षण पद्धत आपण चालवत आलो, त्यामुळे यांना जास्त कळत नाही। आपल्या इथं होतं आहे काय माहिती आहे का, फॉरेन कंट्रीमध्ये तरुण लोक सरकार चालवतात आणि म्हाताऱ्या लोकांना पेन्शन देतात, आपल्या इथं म्हातारे लोक सरकार चालवतात आणि तरुणांना टेन्शन देतात। तर या म्हाताऱ्यांनी स्वतःचं वय समजून कुठंतरी बाजूला होणं गरजेचं आहे, तरुणांच्या हातात सत्ता देणं गरजेचं आहे। आणि तरुणांनाही विनंती आहे की बाबा आपण आपला स्वाभिमान जागृत ठेवावा आणि गरिबावर कधीही आपला हल्ला होऊ नये, गरिबाचा स्वाभिमान आपण जागृत ठेवावा, ही त्या तरुणांना माझी एक विनंती राहील। आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हे मागताय, मला असं म्हणायचं आहे का राजीनामा दिल्यानंतर हा प्रश्न सुटेल का? नाही आहे, इंग्रज गेले आपल्या इथले, इंग्रज गेल्याच्यानंतर आपल्या जिथले प्रस्थापित आपल्या बोकांडीवर बसलेले, लय मोठा काही बदल झाला नाही। पण काय असतं माहिती आहे का की एखाद्या घराची जबाबदारी तुमच्यावर आहे, घरातल्या लेकरांचे कपडे फाटलेत तर बापाचं कर्तृत्व कुठंतरी बनतं आहे की त्या लेकरांच्या कपड्यासाठी संघर्ष करणे, काम करणे, उद्योग करणे, तर हे खातं तुमच्याकडे। जर कदाचित तुम्ही राजीनामा दिला असता तर खूप काही मोठं झालं असतं, लेकरांच्या मनात तुमच्या पक्षाबद्दल आणि यवन तुमच्या कर्तृत्वाबद्दल एक आगळा वेगळा स्वाभिमान निर्माण झाला असता। म्हणून तुम्ही त्या खात्याचे जबाबदार मंत्री यांना त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे होता, पण तुमचा पक्ष आणि विशेषतः तुमचा गर्व, तुमचा अहंकार हा कुठंतरी आडवा आला आणि तुम्ही या लेकरांचं दुःख जाणून घेतलं नाही। कदाचित लेकरांना मारहाण झाली, लेकरांचे पाये मोडले, लेकरं रक्तबंबाळ झाले, लेकरं ॲडमिट झाले, तरीही तुमच्या मनातला रूह देखील कापला नाही, हा फक्त तुमच्या सत्तेचा अहंकार। खरं तर आता एक वर्ग असा आहे की वेगवेगळे आरोप करतो, विशेष म्हणजे प्रत्येकाच्या मनात हळहळ आहे। ज्यावेळेस या चपलांचा जी आंदोलन स्थळावर लाठीचार्ज झाला, त्या चप्पल आणि बूट सगळे गोळा करून या ठिकाणी आणले, ते असे मांडण्यात आले। ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस मला कंट्रोल नाही झालं, मी रडलो अक्षरशः। एवढं होत असताना जे ऑपोजिट जे असतील, आता याच्यात कोणाच्या पक्षाचा काहीच विषय नाही, पण ऑपोजिटवाले टीका टिप्पण्या करतात विरोधात की आंदोलनात बाहेरून फंडिंग येते किंवा यांची चौकशी झाली पाहिजे, अपोजिशनवाल्याबद्दल यांच्यावर कारवाई। अपोजिशनवाल्याबद्दल साधं वाक्य, यांच्या डोक्यात म्हणजे यांच्या मनात यांचं म्हणणं असं आहे सोनम वांगचूक सर चुकीचे आहेत, या ठिकाणचा अभिजित दिपके चुकीचा आहे, या ठिकाणी जमलेले हे तरुण चुकीचे आहेत, त्यांची साथ घेणारे वकील चुकीचे आहेत, आम्ही इथं आलोत आम्ही चुकीचे आहेत, तुमच्या पक्षावर बोललो म्हणून चुकीचे आहेत, फक्त यांचे 3च बाप बरोबर आहेत। तर कदाचित आपल्या घरातल्या बापाला विचारायचं की बाबा खरंच ते बाप बरोबर आहेत का?
आणि मनाचा कुठेतरी स्वाभिमान जागृत करून आपण स्टेटमेंट करावं, असं मी जे खालून 25 पैशाच्या पेडवर कमेंट करतात त्या लोकांना एक आव्हान करतो. तुम्हाला शेवटचा एक प्रश्न, खरं तर आपलं जे देशाचं जे राजकारण आहे, तिरंगा म्हणून आपण तिरंगा झेंड्याखाली सगळ्यांनी एक आलं पाहिजे. पहिल्यांदा देशप्रेम, परंतु आपण धर्मात वाटल्या गेलेलो आहे. कोण निळा झेंडा घेऊन पळतं, कोण गेरुवा कलरचा झेंडा घेऊन पळतं आहे. याच्यामुळं आपण आपापसातच भारत पाकिस्तानची परिस्थिती आपापल्यामध्येच झाली. तिरंगा झेंड्याखाली एकत्र येणं गरजेचं आहे. हा जुलै महिना आहे. एक 20 जुलैला लाठीचार्ज झाला आणि काल आजची 22 जुलै तारीख आहे आणि आज योगायोग असा आहे की 22 जुलै 1947ला आपण आपल्या देशाच्या तिरंगा ध्वजाला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली आहे. त्या ध्वजाखाली सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ही आंदोलनाला हे नावबोटं याच्यामुळे ठेवू शकतात कारण हा जातीचं आंदोलन नाही, हे धर्माचं आंदोलन नाही, हे पक्षाचं आंदोलन नाही, हे युवकांच्या स्वतःच्या शिक्षणाच्या हक्काचं आंदोलन आहे. याला गालबोटं कसे लावायचे, यांचेच गुंडे मधात कसे घुसवायचे, विद्यार्थ्यांना कसं दिवचायचं, याच्यातून पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये कसे मतभेद झाले पाहिजे, याच्यातून कसा हल्ला झाला पाहिजे आणि यांना कसं बदनाम गेलं पाहिजे, हे सध्या काही पक्षाचे भाडोत्री लोक सोचत आहेत. आणि भारत मातेसाठी स्वतंत्र होण्यासाठी ज्या लोकांनी आज बलिदान दिले त्यांच्या आत्म्याला काय लागत असेल, आपण आपल्यात भांडतो. कोणतरी एक मी 10-15 दिवसापूर्वी एक गोष्ट ऐकली की इन्कलाब नारा हा देखील दहशतवाद्याचा नारा आहे असं कोणीतरी म्हटले. अरे त्या शहीद आलम भगतसिंगांचं बलिदान आठवा, हसत हसत देशासाठी जे काही फासावर गेले ते आठवा आणि मग कदाचित तुम्ही इन्कलाब नारा जर तुम्ही देशद्रोही म्हणत असाल तर मग प्रश्न आहे की तुमचा चेहरा पण तुमच्या बापासारखा दिसत नाही. जर इन्कलाब नाऱ्याला तुम्ही देशद्रोही म्हणू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या बापाचाही मुलगा म्हणण्याचा हक्क नाही. कारण त्या भगतसिंगाचं नाव घेतल्याच्यानंतर आमच्या जे छातीतलं रक्त आहे, हृदयातलं रक्त आहे ना, ती उत्स्फूर्त प्रेरणा आहे, ते रक्त सळसळ करतं कुठंतरी देशभक्ती जागृत होती. पण त्या भगतसिंगाबद्दल बोलणं आम्ही तरी कदाचित ऐकून घेणार नाही कारण अखंड भारतातल्या युवकांचं प्रेरणास्थान म्हणजे शहीद आलम भगतसिंग आहे. सुभाष बाबूंला आपण जर बघितलं, सुभाषचंद्र बोस जे आहे एवढं मोठं नेतृत्व होतं, तुम हमें खून दो हम तुम्हें आझादी दो, एक खूप म्हणजे छाती फुगून येत होतं ते इतिहास आपण ज्यावेळेस बघत होतो. परंतु सुभाष बाबूंना सुद्धा जे पाहिजे तेवढं महत्त्व द्यायला पाहिजे तेवढं दिलं जात नाही. नाही, यांनी ठराविक काही समाजसुधारक विचारवंत ठरवले, त्यांनाच मोठं करणं यांच्या काळाची गरज पडली. आता यांचा एक नवीन नारा असेल, तुम हमें वोट दो हम तुम्हें लाठी देंगे. हा नारा कदाचित 20 जुलै 2026पासून गाजेल. पण प्रस्थापितांना सरकारला माझी एकच विनंती आहे, गोरगरिबांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नका, त्यांचा पेपर फुटू नका. 27 लेकरांनी आत्महत्या केल्या, त्या बापाचं दुःख आठवा ज्या बापाचा लेक गेला आहे. म्हणजे मायबापाला लेकरानं खांदा द्यावा याच्यापेक्षा जर मायबापा लेकराला खांदा देत असतील तर ही व्यवस्था फार वाईट आहे. ती व्यवस्था सरकारनं बदलावी एवढी एक अपेक्षा आहे. मला आज एक शेवटचा प्रश्न, तुम्ही इथपर्यंत आले, तुमच्या काय भावना होत्या, तुम्हाला असं कसं येऊशी वाटलं आणि आता एकंदरीत कसं तुमचं पुढं थांबले किंवा तुमचं एक स्वतःचं वैयक्तिक मत? कलम 19नुसार बाबासाहेबांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिले आणि ज्या स्वाभिमानाच्या मातीतून आलो ती माती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. तिथं सांगितलं आहे, जेव्हा जेव्हा आपलेच गद्दार होतील, आपल्यावरच हल्ले करतील, तेव्हा त्यांच्यासोबत राहणं हीच महाराष्ट्राची माती आहे. म्हणून या विद्यार्थ्यांच्या भरोश्यावर आमचे दिवस बदलले. आज यांना वाऱ्यावर सोडणं तर कुठंतरी नैतिकता नाही, त्या नैतिकतेचा विचार करून आम्ही. सर, तुम्ही वेळ दिला तेव्हा तुमचं खूप खूप धन्यवाद. यहाँ पे उपस्थित प्रत्येक युवा साथी का